नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. तर चला, आज कुठं चाललात असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठं चाललोय, तर आम्ही पहा आज सकाळी सकाळी छान अशा वातावरणामध्ये आलो गावाकडच्या. इतका पाखरांचा चिलबिल आवाज, अगदी प्रसन्न सकाळ, धुक्का पडलेला सगळ्या शेतामध्ये. आणि इथं पहा दीदी लसूण उपटून पाहत होती. कशासाठी ते तुम्हाला समोर कळलंच. जे काही शेवट लावलेला लसूण होता, तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असताल तर त्यात दिसलेला असेल तुम्हाला. तर आज इकडं का आलोत आम्ही, तर हे पहा भरपूर सारा आपला जे शेतातला हरभरा आहे तो वाळला आहे आणि खायचा खायचा करून काही येणंच व्हायना नाही गेलं आमचं, म्हणून आज आलो आहे आम्ही शेताकडं. तर इथे आपली ही कोथिंबीर आहे, ही पहा किती सुंदर आहे. नमस्कार ताईंनो, पहा किती छान धणे यायला लागले शेतात. एवढे छान धणे जर आले ना, विचारूच नका, अशी टेस्ट भाजी लागणार आहे ना. तिथून तिथून पहा आपण लावलेलं आहे. आणि आज आपल्याला काही आणखीन धणे लावायचे आहे. तर एक मस्त बघा, दाट वाट धणे पाहिजे का तुम्हाला? हिरवे असे असते, दिसले मस्त धणे बघा. हे धणे आपण काय मसाल्याच्या भाजी घालतो ते. तर इथं पहा थोडंसं खुरपिलं, कारण तणनाशक मारलेलं आहे ऊसामध्ये, पण भरपूर जाग्यावर असे गोल गोल राऊंडमध्ये हरळ आहे. सासूबाई खुरपीत होत्या, म्हणलं येऊन बसण्यापेक्षा आपण सुद्धा त्यांना खुरपू लागाव. पहिल्या शेतात काम केलेलं आहे, पण लेकरांच्या शिक्षणामुळं काही कारणास्तव आम्ही गाव सोडून शहरात गेलेलो आहोत. तर इथं पहा वरती वावर आहे ना, त्या वावरामध्ये दारे धरणं चालू होते आणि आम्ही खाली होतो मधल्या शेतामध्ये. तर इथं वर हुसास चालू आहे. आम्ही पाणी घेतलंच नव्हतं प्यायला. स्वराजला लागली होती तहान, म्हणून हा कॉक मी थोडाच चालू केला. ते पहा सगळं अंगावरच यायला चालू झालं. बरं, आम्हाला आज काही बेत करायचा होता शेतामध्ये आणि आम्ही सगळं आणलं. काडीचपेटीच गावात विसरली. मग आहुंनी त्यांच्या मित्राला पाठवलं मुलांना काडीचपेटी नेऊन दे म्हणून. ते भैया काडीचपेटी घेऊन आले. स्वराज पहा किती फास्ट गेला, कारण काही ठरवलं आणि ते योग्य वेळेत झालं नाही की पश्चाताप येतो. मग त्यांनी छान असं मुलांना थंड, सासूबाईला, आम्हाला सगळ्यांना आम्हाला थंड पाठवलं. मग काय सगळ्यांनी छान असं थंड घेतलं आणि मग जे काही बेत करायचा होता ते करण्यासाठी आम्ही सुरुवात केली. तर काय करायचं आहे, तर इथं सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. खूप छान खिचडी शेतामध्ये बनवणार आहे. तर चला, आज रविवार होता. सकाळी ताकातली भेंडी, मेथीची भाजी, पोळ्या आणल्या होत्या आणि दुपारी खिचडी बनवणार होतो. सकाळी अगदी आम्ही 7:30ला तिथून निघालो. 9 वाजता शेतामध्ये होतो. मग 10 वाजता जेवणं केली आजी आल्याच्या नंतर. सगळ्यांनी मस्त जेवणं केल्याच्या नंतर परत हे आता 3:30 वाजता बनवणं चालू आहे. सगळे उन्हाचं बसलो होतो, तर थोडासा आराम केला, थंड घेतलं आणि त्यानंतर सुरुवात केली. मला वाटलं चाकू लागला काय, पण नाही लागला. तर ही ताजी ताजी कोथिंबीर पहा आपल्या शेतामधली. हे सगळं शेतातलंच आहे, घरून मी काही आणलं नाही. हे सगळं अगदी ताजं ताजं आणि एवढं छान याचा स्मेल येत होता ताईंनो. कोथिंबीरीचं झालं, कांद्याच्या पातीचा, टोमॅटो, हे सगळं खूप छान खायला टेस्ट लागत होती. आणि घरूनच ठरवलं होतं आज रविवारची सुट्टी ही शेतातच हे करायची. सगळे मसाले, मीठ पहा कसं एकत्रच झालं आहे. हे सगळं आणायचं वाटतं तेवढं सोपं नाही. थोड्या वेळ पोरांना म्हणत होते मी, थांबा थांबा. तर इथं 5-6 सासूबाईने आम्हाला मस्तपैकी चूल मांडून दिली आणि त्या दाऱ्याकडे गेल्यात, कारण यांना काही काम होतं म्हणून हे गावातच होते. तर त्या दारे धरत होत्या. मग पोरं तिकडे गेले, तर मस्त चूल मांडून दिली त्यांनी मला. आणि मी गवत जे काही शेतातली हरळ आहे त्याच्यापासून हे पेट धरतं पटकन. मग काय मस्त लाकडं वगैरे घातले आणि छान चूल पेटून घेतली. मात्र हे चुलीवर करताना थोडं थोडं धुपण लागत होतं, पण खायला अगदी खूप छान टेस्ट लागत होती. आम्ही सारखं सारखं म्हणत होतो काडीचपेटी विसरली आणि सासूबाईंना पण इच्छा झाली होती खिचडी खायची, कारण त्या एकट्या आहेत. तर दोन्ही एक टाईमच स्वयंपाक करतात, मात्र संध्याकाळी करत नाही, सकाळचाच स्वयंपाक खातात.
पण एकटीला त्यांना लई कंटाळा येतो खिचडी म्हणलं की. पण आम्ही केल्याच्या नंतर खातात. पहिलं तर त्या खिचडीच खात नव्हत्या. माझं लग्न झाल्यापासून खिचडी खायला लागल्या, कारण त्या म्हणायच्या, "काय तो भात खाल्लं की लगेच भूक लागती परत. मला भाजी पोळीच आवडती." पण इथं मस्तपैकी बघा आता हे जे काही तूप होतं ना, ते तेलाप्रमाणेच झालं होतं शेतातल्या उन्हाने. सगळं पगळं होतं हे तूप आणि मग मस्तपैकी हे तूप टाकून घेतलं आणि आपल्या घरचं तूप आहे हे आणि हे मस्तपैकी सगळे भाजीपाला एकत्र केला आणि मस्त पुलावा बनवला आणि हे काय होत होतं ताईंनो, फक्त हे धूर आहे ना माझ्याच अंगावर येत होता सारखा आणि ते धूर अंगावर आल्यामुळं माझे ते अर्धे डोळे उघडे राहत होते. तुम्हाला वाटत असेल हिचा चेहरा असं काय झाला, तर तो चेहरा तसं व्हायसारखंच होतं, कारण एवढं तो दिसत नाहीये पण हे सगळी वाफ माझ्याकडे येत होती. भलं सध्या उन्हाचा टाईम होता आणि उन्हाच्या टायमामध्येच आम्ही पलीकडं थोडेसे झाडं आहेत, त्या झाडाची सावली आलेली होती अलीकडं आणि मग काय मनासारखं झाली एखादी गोष्ट की मुलांना पण आनंद होतो. त्यांनी काय मस्त टाळ वगैरे दिवसभर खाल्ला. अगदी दिवसभर पाण्यात खेळले, दप्तर घेऊन आले ते, त्यांच्या अभ्यासाचं सगळं होतं. जसं काय आम्ही इथं राहणारच होतो, तेवढा पसारा आणला होता आम्ही. शेतात जसं काय राहणार असल्यावानी. मस्तपैकी बघा इथं छान असं तेल सुटलंय आणि चुलीवरचं खायला आमच्या तिथं शेतामध्ये खूप झाडं आहेत, त्यामुळे सरपणाची काही कमीच नाही. लाकडं खूपच होते. पाणीसुद्धा विहिरीचं अगदी छान मस्तपैकी फोडणी घालून घेतली आणि आता तांदूळ धुवून खिचडी बनवून जेवणच करायचं राहिलं होतं. मुलं म्हणत होते, "अगदी आई किती छान तरी आली ना." आता किचनमध्ये आपण स्वयंपाक बनवत असतो, पण ते कशाला किचनमध्ये येऊन पाहताय कशी तरी आली, काय आली. इथं कसं होतं त्यांच्यासमोर मी सगळं करत होते आणि त्यांना आज पहिल्या वेळेस मी म्हणजे माझा जन्म झाल्यापासून पहिल्या वेळेस शेतात मी काहीतरी बनवलंय. नाहीतर मी शेतात आता शेतकऱ्याचीच मुलगी, शेतकऱ्याचीच बायको आहे असं काही नाहीये, की म्हणजे शेतात वगैरे गेलेले आहे, काम केलेलं आहे मी. पण माझं शेतामध्ये आणखीन असं काही खायला बनवलं नव्हतं आणि आम्ही रात्रीच हे विचार केला होता, की आपल्याला शेतातच बनवायची दुपारची खिचडी, मस्तपैकी बनवून खायची. इथं अगदी छान स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि खिचडी बनवली. कधीतरी मुलांना बी आपण थोडंसं गावाकडं आणलं तर बरं वाटतं आणि कसं आहे सासूबाईला पण बरं वाटतं. 8 दिवसांतून 1 दिवस मुलं, सून आले, बोलले ते दोघं मायलेकरं तर गावाकडंच असतात. पण चला म्हणलं. मग सगळ्यांनी मिळून जेवणं केलं. त्या म्हणत होत्या मला शूटमध्ये घेऊ नको. मी ऊस कापतोय म्हणून शर्ट घातलेला आहे. पण मी म्हटलं चला जाऊ द्या, काय होतं आहे ते आहे. आपण शेतकरी आहोत, तर त्याला काय एवढं. आणि मग काय सगळ्यांनी मिळून आम्ही ताटं वगैरे आणले होते. खिचडी अगदी छान मस्त शिजली होती हारावर आणि मग सगळ्यांनी मस्तपैकी जेवणं केले. गरम-गरम खिचडी खाल्ली सासूबाईने, मी, मुलांनी आणि यांना काही वेळच नव्हता. यांचं दुपारीच 12ला जेवण झालं होतं. मग तेच भांडे सगळे बघा इथं नळाला पाणी येतंय, त्या पाण्यात भिजत घातले मी. कारण थोडेसे झोपलो होतो आम्ही तर 5-10 मिनिटं, तर ते सगळे चिकट झाले होते आणि वाळून गेले. ते सासूबाई त्यांच्या कामाला लागल्या होत्या येऊन. मुलं तिकडे दाराकडे गेले होते, ते हळूहळू दारे धरतच होते. म्हणलं चला आपण पण आपल्या कामाला लागावं. मग थोडंसं 4-4:30ला निवांत ऊन झालं होतं. मग हे पहा हे कसे पाणी खेळतात, ती आजीला बेजार करत होते दिवसभर. मी मस्त लांबून त्यांचा व्हिडिओ घेत होते. अगदी हे नळ लाव, ते नळ लाव, कॉक फिरव, इकडं जाय, तिकडं जाय. त्यांच्या हसी मजाक दिवसभर चालूच होता. अगदी स्वराजच्या हातात असे कातडं एकदम लुसलुस झालं होतं पाण्याने भिजू आणि त्यानंतर पहा खाली आलो, निघायचे टाईम झाला. खाली आलो तर मग ह्या कोथिंबिरीला खाली सगळे ताजे इतके छान पानं होते. सगळ्यांनी मिळून ते पानं तोडले. जवळपास अर्धा किलो कोथिंबीर निघाली. वरती धने आलेत म्हणून मग उपटून घेतली नाही. त्यानंतर कांद्याची पात अगदी छान अशी मस्त कवळी लसलस स्वराष्ट्र मला दाखवतोय की कशी कोथिंबीर तोडली. आणि सासूबाईने आम्ही मिळून त्याच म्हणल्या, "घी पात एवढी वेळेस खाणं होईल, नंतर मग ते वाळणारच आहे." मग काही सगळी पात व्यवस्थित सगळ्यांनी थोडी करून निवडली आणि घेतली. त्यांनी सुद्धा भरपूर निवडून दिली आत्यानेच आणि मग आम्ही निघालो घरी. घरी निघायच्या वेळेला सुद्धा आमचा 1 तास तिथंच निघता गेला. पोरांचं इकडं पळ, तिकडं पळ. दिवस पहा किती सुंदर अगदी संध्याकाळचा मावळायला गेलाय आणि आम्ही आत्ताशिक तिथून निघालोय. त्यानंतर आम्हाला जाता आणखीन हरभऱ्याचा जो टाळा असतो तो घ्यायचा होता फ्रेंडसाठी. मग तो सुद्धा आम्ही घेण्यासाठी दुसऱ्या वावरात गेलो खाली.
जिथं की वाळला नाही आहे तिथं. इथं आमचं एक देवस्थान आहे शेतामधलं, खूप कडक आहे. मी त्या देवाला म्हणत होते याला चांगली बुद्धी दे म्हणून हा सारखा सारखा देवाच्या पाया पडत होता. तर इथं पहा हे मस्तपैकी बाकीचा पसारा आत्याने घेतलाय आणि कळशी वगैरे मी घेतली होती, कारण मला आहे ना आणखीन तो टहाळ उपटायचा होता. बरं चला घरी निघालोय आम्ही. घरी आलो तर सासूबाईने चुलीला पेटू घातला आणि मी कणिक भिजून लगेच पोळ्या करून घेतल्या, कारण आता वाजले होते 7 आणि यांना वेळ होता, बाहेर गेलेले होते, 9 वाजणार होते निघायला. मग काय मस्त पोळ्या केल्या, कांद्याची पात आणि कोथिंबीर चिरून अगदी छान असं थालपीठ करून घेतलं पोळ्यासोबत खायला. सगळ्यांनाच आवडतं, ताजं ताजं होतं म्हणून. चुलीवरचं कोणाला खायला नाही आवडत, आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. पण एक कुटाणा करून ठेवला, सासूबाईला चूल पाडून ठेवली मी, कारण ते मला कळालंच नाही कसं काय धक्का लागला. आणि इथं मस्त कोणी कोणी असे छान पापड भाजलेत बरं, असे भाजून खाल्लेले आहेत. इकडं पहा एवढे छान पापड आहेत ना, आमच्या सासूबाईच्या हातची रेसिपी खूपच छान आहे पापडाची. अगदी पांढरे शुभ्र पापड, तळले तरी तेवढेच पांढरे शुभ्र आणि भाजले तरी तेवढेच पांढरे शुभ्र उठतात. काही दिवसांनी आपल्या पापडाची ऑर्डर उन्हाळ्यात आम्ही घेणार आहोत. तुम्हाला जर द्यायची असेल तर नक्की द्या आम्हाला पापडाची ऑर्डर. छान आणि खायला खूप टेस्ट असतात. तर तुम्ही पहा किती पांढरे शुभ्र आहेत हे पापड. मग पापड भाजून घेतले आणि संचिता आणि संचिताच्या आजी दोघीजणी जेवल्या. आम्ही मात्र जेवलो नाही, कारण हे म्हणले आपण तिकडं गेल्यावर जेवू, कारण मला यायला वेळ आहे. मग काय पापड भाजले, त्यांनी जेवणं केले आणि अगदी निघण्याची तयारी चालूच होती आमची. तेवढ्यात डब्बा भरून घेतला. हे थालपीठ सगळ्यांना खूपच आवडलं. दीदीने दीदीच्या आजीने खाल्लं, म्हणलं मस्त झालंय. मग आता काय माहिती आहोंना आवडते का नाही. मग काय सासूबाईचं दर्शन घेतलं आणि निघण्याची तयारी. ही माझी पुतणी आहे, हिला दरवेळेस माझ्यासोबत येण्याची खूप इच्छा असती, पण काय होतं राहतात का नाही माहीत नाही. आता काही दिवसांनी तिला आणीनच, खूप वेळा झाला आता जाऊ जाऊ करून. तर चला व्हिडिओ फायनली ताईंनो आम्ही आत्ता इतक्यात पोहोचलोय. तर चला, तुम्हाला आजचा शेतातला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे पहा आमचं दात पण पडलाय, दाखव रे स्वराज. आज दोन्हीकडून पण पडले तर दात. आणि आज खूप छान व्हिडिओ होता ताईंनो, कमेंट करून सांगा मला. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.